पहिल्यांदा तुम्हाला फोन आला असेल की मी अधिकारी झालो. काय म्हणला मुलगा तुमचा? मुलगा म्हणला, आई माझा निकाल आहे. निकाल माझा मी DSP झालो. DSP झालो म्हणल्यानं अगदी जीवातनं डोळ्यातनं पाणी चालू झालं. एवढा मुलगा आपला पुढं कसा गेला. आनंद वाटतो या. आम्ही आपलं शेतीतलं कष्ट करीत होतो. शेतीचा आम्हाला दुसरा काही व्यवसाय नाही, काय नाही. शेती करून आम्ही आपलं पोरासने पुरवलं, परपंच केला. आम्ही लहानपणापासून एकत्र राहायचो, खेळायचो, बागडायचो. कधी भांडण तंटा करत नव्हतो. सध्या माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी गावात आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे हा बॅनर बघताय. गोरडवाडी गावातील 2 सख्या भावांनी एका आठवड्यामध्ये पोस्ट काढल्यात. ते दोघे अधिकारी झालेत. आपण त्यांच्या आई वडिलांना आता भेटणार आहे. तुम्ही पाहू शकता यांचा चौकात पूर्ण तालुक्यात बॅनर लागलेत, गावात बॅनर लागलेत. आज ते गावात येणार आहे, त्यांची मिरवणूक निघणार आहे. प्रदीप गोरड हे DYSP झालेत आणि त्यांचे बंधू रणजित गोरड हे टॅक्स इन्स्पेक्टर झालेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये त्यांनी घवघवीत यश मिळवलंय. तुम्ही माझ्या पाठीमागं पाहताय ही त्यांची शेती आहे. आपण त्यांच्या आई वडिलांना भेटणार आहे. याच मातीमध्ये त्यांनी आयुष्यभर काबाड कष्ट केलं. याच मातीत त्यांनी संघर्ष केला आणि आपल्या 2 मुलांना अधिकारी घडवलं. ते आई वडील आपल्या सोबत आहेत. अजूनही ते शेतीमध्ये काम करतायत. त्यांचा साधा भोळा स्वभाव आहे. आपण त्यांच्याशी बोलूया. त्यांची आई आहे, त्यांच्या आईशी बोलूया आपण. नमस्कार. नमस्कार. तुम्ही आता खुरप घेऊन काय कुठे चाललं होतं? शेतीमध्ये बर शेतीमध्ये भांगलायला. बर तुम्हाला कधी समजलं आपली तुमची मुलं अधिकारी झाली? आपल्याला समजलं निकाल ज्या दिवशी होता त्या दिवशीच समजलं आपल्याला. काय पहिली प्रतिक्रिया काय होती? पहिली तुम्हाला नाही. काय वाटलं पहिल्यांदा? पहिल्यांदा काय नाही, आपलं असं शिकवत बसलो. शाळेला पाठवली तर एमगर वस्तीवर नंतर 5वी झाली का पुण्या मोठी वस्तीवरनं माळशिरसला गोपाळरावला, गोपाळराववरनं पुण्या 12वी पासून पुण्यात. फक्त आम्हाला सही सुद्धा येत नाही. शेतीतलं काम करणे, पैसे मुलांनी मागितलं, वेळेला पैसे देत राहिलो, मुलं पुढे शिकत राहिली. पण फक्त मुलांनी अभ्यास करा म्हणून सांगायचं. अभ्यास कसा असतो हे काही सुद्धा माहित आपल्याला नाही. नुसतं तोंडाने तेवढा अभ्यास करा म्हणून सांगायचं. पण अभ्यासाची चीज काय ही कळायला काहीच नाही. मला सांगा, पहिल्यांदा तुम्हाला फोन आला असेल की मी अधिकारी झालो. काय म्हणला मुलगा तुमचा? मुलगा म्हणला, आई माझा निकाल आहे. निकाल माझा मी DSP झालो. DSP झालो म्हणल्यानं अगदी जीवातनं डोळ्यातनं पाणी चालू झालं. एवढा मुलगा आपला पुढं कसा गेला. आपण साध्या भोळ्यातनं शिकवणी केली, इतका पुढं कसा गेला असं विचार वाटला. आपल्या जीवाच्या दह्या मोकालल्या. आजपर्यंत कष्ट केलेलं सगळं सोनं झालं. कष्ट केल्यासारखं आपलं सोनं भेटलं आपल्याला. तुमची दोन्ही मुलं, एक मुलगा सब इन्स्पेक्टर झालाय, एक DYSP झालाय. हो, एक DSP झालाय, एक आपल्याला त्याचं नाव सुद्धा सांगता येणार इतकं तरी आम्ही. तुमचं शिक्षण नाही? नाही शिक्षण नाही. नुसतं सही सुद्धा नाही, नुसतं अंगठा देणं, सही सुद्धा येत नाही. काय तुमच्यासारखे अनेक आई वडील आहेत, त्यांना ते मुलांना शिकवत आहेत, त्यांना काय सांगाल तुम्ही? असे शिक्षण हे महत्वाचं आहे. शिक्षण करीत राहायचं. शिक्षण केलेलं वाया कधी जात नाही. एक ना एक दिवशी उपयोग होईल असं सांगत राहणार. तर बघू शकता, भोळे बाबडे आई वडील आहेत, परंतु या भोळ्या बाबड्या त्यांना सही सुद्धा येत नाही, वाचता पण येत नाही, तरी त्यांनी आपल्या मुलांना शिकवलं आणि मुलांनीही त्यांची जाणीव ठेवली आणि दोघेही अधिकारी झाले. हा खूप मोठा अभिमान वाटतोय या गोरडवाडी गावाला, तालुक्याला. आज त्यांची मिरवणूक आहे. काय सांगाल आता? मिरवणूक आहे त्यांची, संध्याकाळी सगळे गावकरी एकत्र येणार आहेत, तालुका एकत्र येणार आहे. हेच असं सांगणार. मुलग्याची आपले मिरवणूक आहे, कार्यक्रम आहे, सगळ्यांनी या. सगळेजण येतील. तुम्हाला काय म्हणजे कसं वाटतं? हा वेगळा दिवस आहे तुमच्यासाठी. एकदम चांगलं, खूप आनंद मध्ये वाटतोय. आनंद वाटतोय जीवाला. शेती करताना काय काय अडचणी आल्या? म्हणजे शिक्षण देताना त्यांना तुम्ही शेती करत? भरपूर अडचणी यायच्या, पण ते तशाच अडचणी दूर करून करायचो.
तुम्ही त्यांना सांगितलं होतं का तू अधिकारी झाला पाहिजे, तू ही झालं पाहिजे का त्यांच्या मनाने नाही सांगितलं. आपण नुसतं मुलांनो ज्या वेळेस पैशाचं तुम्हाला अडचण येईल त्यावेळेस आम्हाला सांगत राहा आणि तुम्ही शिकत राहा. पण शिक्षण अगदी व्यवस्थित तुम्ही करा. आम्हाला काय ह्यातलं समजत नाही, कळत नाही. तुम्हाला पाठवले ते तुमच्या हे ना शिकत राहा तुम्ही. जर अडचण येईल तिथं फक्त आम्हाला सांगा. मग आम्ही पैसे देत राहिलो, मुलं शिकत राहिली. आम्ही कुठल्या कॉलेजवर मुलं आहेत ती कॉलेजवर सुद्धा आम्ही गेलो नाही. पुण्याला शाळेत घातली ती पुण्याला कुठं राहते ती ह्या ठिकाणी सुद्धा आम्ही गेलो नाही. तर गावाकडे कधी आली नाही. ती कार्यक्रम असला पाहुण्याचा नाही, आपली गावची यात्रा असली नाही, सणाला कधी नाही. कधीतरी यायची आणि एक रात्र आली का निघाली. नमस्कार. नमस्कार. काय वाटतंय तुमचे 2 मुलं अधिकारी झालेत? हो झाली ती आपल्याला आनंद वाटतोय. बर. आनंद वाटतोय. आम्ही आपलं शेतीतलं कष्ट करीत होतो. शेतीचा आम्हाला दुसरा काही व्यवसाय नाही, काय नाही. शेती करून आम्ही आपलं पोरासने पुरवलं, परपंच केला. असं आमचं आपलं शेती सगळं कुटुंब आमचं, पोराचे शिक्षण एवढ्या पातूर जाणं येणं. तुमची ओळख सांगा आम्हाला पहिल्यांदा. तुमचं नाव सांगा. दुर्विधन आबाजी गोरड. दुर्विधन आबाजी गोरड, गोरडवाडी. तुम्ही एवढं काबाड कष्ट करून शेती करून मुलांना अधिकारी घडवलं. तुमच्या स्वभावावरनं तुमच्या राहणीमानावरनं दिसतेच. परंतु काय सांगाल हे अधिकारी बनवण्यामागं काय कष्ट घ्यावं लागलं तुम्हाला? हे आपलं शेतीच कष्ट शेतीचे उत्पन्न काढायचे, हे शेतीला घालवायचं, पोरासनी घालवायचं. हे असंच आपलं शेती करीत करीतच पोरं शिकवली. शेती करीत करीतच. त्यांना शिक्षणासाठी कुठे पाठवलं का? कुठे शिकले ते? पहिली कुठे शिकले त्यांनी? पहिली तर यमगर वस्ती गावात शिकले. गावात गोरडवाडीतच. गोरडवाडीतच पहिल्यांदा गोरडवाडीतच शिकली. 7वी 5वी 7वी पर्यंत. पुण्यात मोठी वस्ती शिकली. पुणे मग माळशिरसला. अशी शिक्षण झाली त्यांची आपली साध्या सोप्यातनच. तुमचं शिक्षण किती झालंय? नाही काय सकाळ नाही. नाही शिक्षण नाही आपलं. नाही हो, शिक्षण नाही आपलं काय सकाळ नाही. ही खरी ह्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासारखं आहे. कारण यांचं तुम्ही अंगठा बहादूर आहे. अंगठ बहादूर आम्ही अंगठ बहादूर आहे. आणि ह्यांनी आपल्या मुलांना शिक्षण दिलं, अधिकारी बनवलं. विशेष म्हणजे एका आठवड्यात 2 पोस्ट काढल्या. 2 पोस्ट काढल्या. 2 पोस्ट काढल्यात माहित आहेत का? हो. कुठल्या? पोट एक DYSP आणि एक ही काय म्हणतो ना ती टॅक्स. टॅक्स इन्स्पेक्टर. टॅक्स इन्स्पेक्टर. कसं वाटतंय आता? म्हणजे आता अधिक मुलं अधिकारी झाली. आता गावात गेलो कसं वाटतं? अगदी आनंद वाटतोय. छान वाटतंय. आनंद वाटतोय. गावातले लोक काय मित्र वगैरे भेटते बाप्पू करते ते सगळी. अधिकाऱ्याच बाप अशी म्हणते ती. या बसा उठा म्हणते ती. आजपर्यंत केलेल्या कष्टाचं सोनं झालं. हो, आजपासून केलेल्या कष्टाचं सोनं झालं. तुमच्या डोळ्यात पाणी दिसते आम्हाला. एवढा संघर्ष करून तुम्ही त्यांना शिकवलं. अभिमानानं सांगताय तुम्ही की आमची मुलं अधिकारी झाली. हो, अधिकारी झाली. मुलांनी कष्ट केलं तसंच आम्ही कष्ट केलं. मुलांनी सगळं लय कष्ट केलं. कधी दिपाळीला नाही, कार्यक्रमाला नाही, काय नाही. सारखं कष्ट त्यांचं कष्ट केलं. अपाट कष्ट केलं दोन्ही मुलांनी. म्हणून हे आपलं दिवस आता आलं. अधिकारी व्हायचं म्हणजे काय सोपं नाही. आम्हाला कसला अधिकारी कसलं काय ते आम्हाला माहिती सगळं नव्हतं. पण आता आपलं चांगलं झालं. आपला मोठा आनंद झाला. DYSP माहित नव्हतं का? नाही कुठलं कुटुंबात असं कोण मोठं शिकलेलं? नाही कोण सगळं नाही. पाहुण्या रावळ्यात नाही, आमच्या कुटुंबात नाही, कोण सगळं नाही असलं. नाही. आम्हीच आपलं हळूहळू आपलं शिकवित राहिलो. तर बघा आपली 2 मुलं अधिकारी झालेत. त्यांचे वडील आहेत. अभिमानानं सांगतायत की माझी 2 मुलं अधिकारी झालेत. काय तुमची ओळख सांगा आपल्याला? माधुरी दुर्योधन गोरड, राहणार गोरडवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. तुमचे 2 भाऊ अधिकारी झाले. कसं वाटतं? तुम्ही एकत्र शाळा शिकला. काय वाटतं? आम्ही लहानपणापासून एकत्र राहायचो, खेळायचो, बागडायचो. कधी भांडण तंटा करत नव्हतो. लहानपणापासूनच आई वडील अशिक्षित असल्यामुळे आम्हा 3 बहीण भावंडांना चांगलं शिक्षण दिले. आणि आज एक DYSP आहे आणि दुसरा टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून मुंबईला आहे. तर खूप अभिमान वाटतोय. आणि जी माझ्या भावाची इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे. त्यामुळे खूप आम्ही अभिमान वाटतोय. आणि कारण का माझ्या आई वडिलांचं नाव उज्ज्वल केलं आणि त्यांचंही नाव उज्ज्वल केलं, त्यामुळे खूप अभिमान वाटतोय. तुम्हाला म्हणजे
तुम्ही एकत्र राहत होता, तुम्ही आता सांगितलं एकत्र शिकला, तर त्यांच्या बोलण्यातनं किंवा तुम्हाला म्हणायचे का मला हे व्हायचं आहे, मला असा अधिकारी व्हायचा आहे, कसा अभ्यास करायचा तुम्ही? लहानपणापासून हुशारच होतो तिघं पण आम्ही. पण असं कधी नव्हतं की त्याला पण एवढं माहित नव्हतं की पोलीस खात्यात असं म्हणजे एवढं काय असतं. त्याला फक्त पहिल्यांदा माहित होतं की फक्त PSI हे फक्त माहित होतं. जेव्हा तो पुण्याला गेला त्यावेळेस त्याला समजलं की बाबा PSI मधूनच की दुसऱ्या पण स्पर्धा परीक्षेमध्ये खूप असे वेगवेगळ्या पोस्ट असतात. मग त्यानं ठरवलं की आपल्याला DYSP व्हायचं आहे. मग गेल्या 2 वर्षापूर्वी त्याला सहाय्यक निबंधक म्हणून पोस्ट भेटली. तरी पण आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो. ती ही पोस्ट चांगली होती. पण त्याची इच्छा जी होती ती आज पूर्ण झालेली आहे. त्यामुळे आज खूप अभिमान वाटतोय. बरोबर. तुम्ही पण शिक्षण घेतलं. किती शिक्षण झालं? माझं पण ग्रॅज्युएशन झालंय. मग त्यामुळे आई-वडिलांनी आम्हा तिघांही बहीण-भावंडांना खूप चांगलं शिक्षण दिलं. ते शिक्षित होते. फक्त शेतीवरच त्यांनी आम्हाला चांगलं शिक्षण देऊन, चांगले संस्कार करून आजपर्यंत चांगलं सहकार्य केलं आहे.